स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। मुख्यमंत्र्यांच्या शिंदे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये आज रविवार रोजी पत्रकार परिषद घेत जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलंय की जिंतूर तालुक्यामध्ये पक्षवाढीसाठी गावोगावी खेडोपाडी तांडा वस्तीमध्ये बूथ बांधणीपासून ते शाखा स्थापन करेपर्यंत भरपूर कार्य करून पक्ष बांधणी केली आहे, परंतु एकाही पदाधिकाऱ्याला तालुक्यामध्ये रस्ते, नाल्या, सभामंडप, वीज, आरोग्य, उद्योग इत्यादी जनसुविधेची कार्य करण्यासाठी विकास निधी प्राप्त झाला नाही। तसेच या तालुक्यातील वेगवेगळ्या शासकीय प्रशासकीय समित्यांवर एकाही शिवसैनिकाची नियुक्ती करण्यात आली नाहीये। या सर्व बाबींच्या निषेधार्थ त्यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलंय आणि पक्षाचे सचिव श्री संजय मोरे यांना राजीनाम्याचे पत्र पाठवून दिले। आपल्या सर्वांना परिचित आहेच की मी ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मार्च 2023 पासून जवळपास 1.5 वर्ष पक्षासाठी मी जिंतूर तालुक्यात तन मन झोकून काम करत आहे। मी जवळपास जे काही आमच्या जिंतूर तालुक्यातील 10 सर्कल आहेत ते 10ला 10 सर्कल प्रमुख आमचे नियुक्त केलेले आहेत। त्यासोबतच पंचायत समितीसाठी जे आमचे गण असतात ते गणप्रमुख सुद्धा नियुक्त केलेले आहेत। आमच्या गावोगावी शाखा आहेत, शहरात असतील, खेडोपाड्यात असतील, तांडेवस्तीत असतील, प्रत्येक ठिकाणी मी शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे। या 1.5 वर्षात जी शिवसेना जिंतूर तालुक्यात नव्हती त्या तालुक्यात आम्ही इथं रुजवली, फुलवली आणि जिंतूर तालुक्यात जवळपास प्रत्येक गावात एक शिवसैनिक घडवण्याचा प्रयत्न केला। परंतु या 1.5 वर्षामध्ये आमच्याच पक्षाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे। इथलच्या जे विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा महायुतीतलेच आहेत। परंतु अशा परिस्थिती असताना सुद्धा की जे सामान्य शिवसैनिक आहेत, जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांना त्यांच्या गावामध्ये म्हणा किंवा तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये म्हणा काम करण्यासाठी रस्ते असतात, नाले असतात, विजेचे खांब असतात, डीपी असतात, त्याचसोबत सभामंडप असतात, इत्यादी जी काही आरोग्य असतात, काही काही शाळेचं बांधकाम, काल मी पुंगळ्या इथे गेलो होतो तर पुंगळ्याच्या भिंतीचं बांधकाम पडलंय पुंगळ्याचं। तर अशी काही परिस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी। तर अशा परिस्थितीमध्ये शाळेला बांधकामासाठी निधी नाही। आरोग्य क्षेत्रात पाहिलं तर दवाखान्यांचे हाल आहेत। येलदरीला गेलो होतो, तिथला दवाखाना गळत होता। तर अशी परिस्थिती असताना आमच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की ते विकास निधी आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना द्या, जेणेकरून आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती मजबूत होईल। परंतु पक्षाने एकाही शिवसैनिकाला किंवा एकाही पदाधिकाऱ्याला इथे विकास निधी दिलेला नाही। तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जे काही विभागीय स्तरावरच्या किंवा तालुका स्तरावरच्या समिती असतात, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार समिती असेल, त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अंमलबजावणीसाठीची समिती आहे, त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर अनुसूचित जाती जमाती यांच्या संरक्षणासाठीची समिती असते, त्या एकाही समितीवर आमच्या एकाही पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही। तर या सर्व बाबी आम्ही वेळोवेळी पक्षामार्फत वरती संबंधित आमच्या उच्चस्तरीय समितीला कळवण्याचा संपर्क प्रमुखामार्फत सुद्धा प्रयत्न केला, परंतु कोणतीही दाद मिळून येत नाही। याच्या निषेधार्थ मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथे राजीनामा देत आहे। हे पत्र मी आमचे शिवसेनेचे जे मुख्य सचिव आहेत श्री संजयजी मोरे साहेब त्यांना मी आता लगेच तुमच्या समोरच पाठवून देत आहे। नेमका आपल्याला विरोध कोणाचा आहे? आम्हाला विरोध कुणाचाही नाही, परंतु विकास निधीसाठी किंवा पदासाठी संबंधित यंत्रणेने काम करायला हवं। उदाहरणार्थ आता महायुतीचंच आहे सर्व काही सरकार। पुढची रणनीती काय राहणार तुमची? सध्या तरी मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आता मी यापुढे शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदावरती नसेल, परंतु माझं जे सामाजिक काम आहे, आता तुमच्या सर्वांना माहिती मी एक जिंतूर चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष आहे, एक आमचं एक वाचनालय आहे, ते वाचनालयाचा सुद्धा मी अध्यक्ष आहे। तर या वाचन चळवळ रुजू आम्ही, त्यानंतर मी ते झाडं लावण्यासाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे। तर आम्ही जे झाडं लावण्याची कामं असतील, इव्हन आरोग्य क्षेत्रात पण मी माझं काम करत आहे, एक सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योगधंदे यावेत म्हणून सुद्धा मी काम करत आहे। जिंतूर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आम्ही खूप सारे प्रोग्राम्स सुद्धा घेत असतो, जसं की निबंध स्पर्धा घेतली, वक्तृत्व स्पर्धा घेतली, तसेच आम्ही जिंतूर रत्न पुरस्कार देत असतो। तर ही जी काही सामाजिक कार्य आहे ती सामाजिक कार्य माझी मी चळवळीपुढे यापुढे राबवत राहील। सर, आपण म्हणता की आपल्याला समिती झाली नाही, निधी दिला जात नाही, त्यामुळे आपण राजीनामा दिलेला आहे, म्हणजे नेमकं विरोध कोणाला आहे आपला?
हे बघा, मी तुम्हाला अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्हाला विरोध कोणाचाही नाहीये, फक्त लक्ष नाहीये, एवढं लक्षात नाही घ्या. म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून तुम्हाला लक्ष दिलं जात नाही का सहकारी पक्षाकडून लक्ष दिला जात नाही? नाही, सहकारी पक्षाचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या अंतर्गत आमच्या अंतर्गत प्रश्नामुळे हे प्रश्न नाही फक्त झालं. आम्हाला मुंबई मार्फत जी काही पक्षाला इथे रसद पुरवायला हवी, जी काही ताकद पुरवायला हवी होती, ती ताकद इथे तरी मिळून येत नाही. ती ताकद देण्यात पक्ष आमचा थोडासा कमी पडतोय असं आम्हाला वाटतंय, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना. आणि त्याचबरोबर मी हे सुद्धा सांगतो, आता माझ्यासोबत मी जी काही नियुक्त केलेली आमचे सर्कल प्रमुख असतील आणि गणप्रमुख असतील, आता मी राजीनामा दिला, या अर्थाने त्या सर्वांचाही राजीनामा ग्रहीत धरण्यात यावा हे सुद्धा सांगतो. म्हणजे आमची जिंतूर तालुक्याची सर्वच बॉडी मी बरखास्त करत आहे, संपूर्ण शिवसेनेची. पुढील राजकीय रणनीती काय असेल आपली? पाहूयात आता इथची जी कोणत्या पक्षासोबत लोकांची- बोलणं चालू आहे? नाही, सध्या आमचं कुठंच काहीच नाही. जे काय आहे ते माझं सामाजिक कार्य आहे, त्या कार्यानुरूपच आम्ही पुढे जाऊ आणि जिंतूरची जनता ठरवेल. जनता जनार्दन असते. म्हणजे राजकारणात काम करायची इच्छा नाही का फक्त राजकारणात तर आहेच नाही, पण समाजकारणातून राजकारणाची जोड असलेलं माझं राजकारण आहे. फक्त राजकारण करत नाही, तर समाजकारण करतो. त्यासोबत मी माझ्या वकिलीच्या माध्यमातून इथे खूप लोकांना, गोरगरीब लोक आहेत, त्यांना मी मदत केलेली आहे. तर ही सर्व जाणीव आहे. फक्त असं जर का तुम्ही स्पेसिफिक म्हटले कोणत्या पक्षाचं वगैरे, तर काही नाही आहे, तसं काही नाही. विधानसभा निवडणूक लागलेली आहे, लागणार आहे काही महिना दीड महिन्यामध्ये. आपण म्हणता की या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा आपण राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे आपण यानंतर राजकीय पार्श्वभूमी काय राहणार आपली? जर का तुम्ही आता राजकीय पार्श्वभूमी पाहिली, तर एवढं मात्र लक्षात घ्या की आम्ही ज्यांचा प्रचार करू तीच व्यक्ती या जिंतूर विधानसभेचे आमदार होणार. कारण तुम्ही जर का पाहिलं तर आमचं नेटवर्क किंवा आम्ही जी पक्षबांधणी करताना जे काही काम केलेलं आहे ते जिंतूर आणि सेलू जवळपास 250 गावं आहे विधानसभेसाठी. जर का पाहिलं आपण जिंतूर आणि सेलू या दोन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये, दोन्ही तालुक्यांची मिळून, तर आमची जवळपास 200 गावामध्ये आमचा एक ना एक कार्यकर्ता आहे तिथे. जर आता आम्ही आमचा सपोर्ट ज्याही उमेदवाराला जाहीर करू, ज्याही पद्धतीने हे करू, तो उमेदवार निश्चितच निवडून येणार, याच्याबद्दल खात्री बाळगा. नेमकं असं कोणत्या पक्षासोबत बोलणं सुरू आहे का आपल्याला, महाआघाडी किंवा महायुतीकडून? आता महायुती किंवा महाआघाडीचा प्रश्न तर संपलायच. अच्छा. आता मी राजीनामा दिलेला आहे. हां. आता ते मी सर्व माझे जे काही पदाधिकारी आहेत, जी काही आमची मित्रमंडळी आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांशी मी अगोदर सुद्धा चर्चा केली आहे आणि यापुढेही चर्चा करू. आणि याच्या पुढची भूमिका आहे त्याबद्दल मी एक विशेष पत्रकार परिषद निमंत्रित करेन आणि त्यानंतरचं त्यावेळेला मी घोषित करेन. ओके. धन्यवाद. आपल्या जुन्या पक्षात जायची विचारधारा आहे का आपली, आम आदमी पक्ष?